नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीला 90+ मार्क कसं घ्यायचं हे बघणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला रोज 6 ते 8 तास तुमचा दर्जेदार अभ्यास हा झालाच पाहिजे. त्याच्यानंतर ना रोज तुम्ही एक क्वेश्चन पेपर PYQ मधला पेपर सोडवलाच पाहिजे. PYQ मधला पेपर सोडवायचा आणि त्या पेपरचं अनालिसिस करायचं. पेपर सोडवताना रोज 1.5 तास टाइम लावून तो पेपर सोडवायचा आणि पेपरचं अनालिसिस कशा पद्धतीने करायचं बघा. जे तुमचे प्रश्न चुकलेले प्रश्न आहेत त्याच्यासाठी तुम्ही एक सेपरेट वही घाला आणि त्या वहीमध्ये पुढच्या साईडला जीके लिहा आणि मधी मराठी लिहून घ्या. एकदा जर तुमचा प्रश्न पेपर सोडताना चुकला, तो जर पुढच्या टेस्टमध्ये आला तर तो चुकता कामा नये ह्याची खबरदारी जर तुम्ही घेतली तर असं करत तुमचा एक एक मार्क गोळा करत तुमचा स्कोर वाढत जातोय. त्याच्यासाठी तुम्ही एक वही घाला आणि पेपर सोडवण्याची योग्य पद्धत सांगतोय. बऱ्याचशा मुलांकडे नॉलेज असते की बाबा, पण त्यांना पेपर रिप्रेझेंट करता येत नाही, नॉलेज नसते, त्यामुळे त्यांचा स्कोर कमी येतोय. त्याच्यासाठी काय करायचं सांगतो तुम्हाला. काही मुलं पेपर सोडवताना काय करतात, पेपरवरती टीका करत जातात 1 ते 100 आणि शेवटी तुमच्याकडे फक्त 10 ते 12 मिनिटं उरलेले असतात आणि तुम्हाला ते प्रेशर असते बाबा टायमिंग संपवायचं. त्याच्यामध्ये काय होतंय, एखादा गोल सोडवलेला नसतोय, सिक्वेन्स चुकतोय. एखादा जर सिक्वेन्स चुकला तर तुमचे 3-4 क्वेश्चन जर खालीवर झाले तर तुमचा पूर्ण पेपर डॅमेज होते. कारण एक परीक्षेसाठी एक एक मार्क महत्वाचा असतोय. त्याच्यासाठी पेपर सोडवताना काय करायचं, एखादा प्रश्न तुम्ही सोडवला पेपरमध्ये तर तो प्रश्न लगेच गोल करायचा. 2 नंबर सोडवला, 2 नंबर, असं क्रमानं जायचं. आणि जर अवघड प्रश्न आला त्याच्यावरती जास्त वेळ घालवत बसायचं नाही, त्या प्रश्नाला गोल करायचा आणि सगळ्यात शेवटी वेळ मिळाला तर तो प्रश्न सोडवायला घ्यायचा. अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा.